नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. क्रीडा स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेली प्रेक्षक गॅलरी अचानक कोसळली. 100 ते 150 लोक जखमी. पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांची गैर केली जाणार नाही, जिल्हा पोलीस अधीक्षकांचा इशारा. महायुती घटक पक्षाचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा संपन्न. महायुती घटक पक्षातील मान्यवरांची उपस्थिती. अकोला शहरात लावलेले CCTV कॅमेरे नावालाच, शहराची सुरक्षितता धोक्यात. शहरात पार्किंगची डोकेदुखी वाढली. स्वराज्य भवन बनले अवैध खासगी पार्किंग स्थळ. आता सविस्तर बातम्या. नमो चषक क्रीडा स्पर्धेसाठी बांधण्यात आलेली प्रेक्षक गॅलरी अचानक कोसळल्याने 100 ते 150 प्रेक्षक जखमी झाल्याची घटना दगडपारवा येथे घडली. या सर्व जखमींना त्वरित बार्शी टाकळी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामुळे घटनास्थळी काही वेळ गोंधळ उडाला होता. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील दगडपारवा येथे सुरू असलेल्या नमो चषक स्पर्धेकरिता बांधण्यात आलेली प्रेक्षक गॅलरी कोसळल्याची घटना आज दुपारी घडली. 12 ते 14 जानेवारी दरम्यान दगडपारवा येथे कबड्डी आणि बॉडी बिल्डिंगचे सामने आयोजित करण्यात आले होते. येथे प्रेक्षकांसाठी बांधण्यात आलेली गॅलरी आज अंतिम सामने सुरू असताना प्रेक्षक गॅलरी अचानक कोसळल्याने सुमारे 100 ते 150 प्रेक्षक जखमी झाले आहेत, तर जखमींना बार्शी टाकळी येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या गाडीवर हल्ला करण्यापर्यंत मजल मारणाऱ्या आरोपींची आता खैर नाही, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले. 30 डिसेंबर रोजी थेट पोलिसांच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराची घटना राज्यभरात पसरली होती. पोलिसावर हल्ला करण्याच्या प्रकारामुळे आरोपींवर पोलीस प्रशासनाचा धाक उरला नाही का, असा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे चर्चांना उधाण आले असताना गुन्हेगाराला जेरबंद करणे पोलिसांना आव्हान ठरले होते. काल पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी घटनास्थळी भेट देत घटनेबाबत माहिती देणाऱ्यास 25,000चे बक्षीस जाहीर केले होते. पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी स्थानिक गुन्हे शाखाला प्राप्त गोपनीय माहितीवरून नखेगाव, नेरधामना, शेगाव, वाशिम, रिसोड येथून गुन्हा करणाऱ्या 5 आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. या प्रकरणी अश्विन गणेश मुंडे, भावेश रवींद्र मुंडाले, सागर ज्ञानेश्वर चौके, अविनाश भीमराव मुंडाळे, योगेश रामराव मुंडाळे यांना ताब्यात घेऊन खाकीचा हिसका दाखवताच आरोपींनी घडलेली घटना कबूल केली. आरोपींनी पोलिसांना जीवे मारण्याच्या उद्देशाने अग्निशस्त्राचा वापर करून फायर केल्याचे तपासादरम्यान निष्पन्न झाल्याने कलम 307 भांडवलीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, सह पोलीस अधीक्षक गोकुळराज यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा सह पोलीस निरीक्षक कैलास डी भगत, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. रूरल पोलीस स्टेशन हद्दीत 30 डिसेंबरची रात्री पोलीस पेट्रोलिंग वाहनावर हल्ला करण्यात आला होता. त्याच्या अनुषंगाने त्या गुन्हा उघड करणे हा एक मोठा आव्हान पोलीस दलासमोर होता. याच्याबद्दल काल रोजी आम्ही घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्याचा विस्तृत आढावा घेतला आणि जे काही प्रयास सुरू आहे त्यांना एक निश्चित डायरेक्शन दिली. त्याच्या अनुषंगाने काल रात्री LCBची टीम तसेच इतर पोलीस स्टेशनचे सहकार्याने
5 आरोपी या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेले आहे आणि त्यांनी जे 2 चाकी वापरली होती अशी 2 गाडी सीज करण्यात आलेली आहे। याच्या अतिरिक्त गुन्ह्यामध्ये फायर वेपन कोणता होता, ते कुठून आला, या आरोपीच्या इतर गुन्ह्यामध्ये काही सहभाग वगैरे आहे आणि इतर बाबीबद्दल पोलिसांतर्फे तपास सुरू आहे। तसेच या गुन्ह्यामध्ये 307 कलमची वाढ करण्यात आलेली आहे आणि पोलिसांवर कोणत्याही प्रकारचे हल्ले याची केली जाणार नाही असं आमच्यातर्फे सर्वांना आव्हान आहे। आज नव्या पिढीसाठी विकासाचं राजकारण महत्त्वाचं असून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नेहमीच विकासाचे राजकारण करून भारत देशाला जागतिक स्तरावर ओळख निर्माण करून देण्याचे कार्य केले आहे, असे प्रतिपादन माजी विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी केले। ते बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात आयोजित महायुती जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते। महायुतीमधील भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट, आरपीआय, प्रहार, रासप यासह महायुतीतील घटक पक्षाच्या वतीने अकोल्यात महायुती जिल्हा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आमदार रणधीर सावरकर, अमोल मिटकरी, प्रकाश भारसाकडे, माजी आमदार गोपीकिशन बाजुरिया, तुकाराम बिरकड, बळीराम शिरस्कार, राष्ट्रवादीचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय देशमुख, ग्रामीण जिल्हाध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे, माजी महापौर विजय अग्रवाल, अर्चना मसने, भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, महानगराध्यक्ष जयंत मसने, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अश्विन नवले, प्रहारचे कुलदीप वसू, मनोज पाटील यांच्यासह महायुतीच्या सर्व घटक पक्षातील जिल्हाध्यक्ष, महानगर अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। महायुतीच्या माध्यमातून राज्यात विकासाच्या मुद्द्यावर कार्य होत असून महायुतीतील नेते राज्यस्तरावर एकत्रित येत असतात। त्या दृष्टीने आपल्या जिल्ह्यातील महायुतीमधील घटक पक्ष यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रित यावे या उद्देशाने आजचा महायुती जिल्हा कार्यकर्ता मेळावा अत्यंत महत्त्वाचा असून महायुतीमधील सर्व घटक पक्षातील कार्यकर्त्यांनी एकत्रित राहून कार्य करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांनी महायुती जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना व्यक्त केले। आदरणीय अजितदादा पवार यांनी तिथं आम्हाला जे निर्देश दिले की आज आम्ही लोक मंत्रिमंडळाचे सहकारी आमदार सर्व एकत्र बसतो, त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावरील जिल्हाध्यक्ष, जिल्ह्याचे पदाधिकारी सर्वत्र एकत्र बसले पाहिजे। त्यानंतरच कार्यकर्त्यांचं खरं अर्थानं मनोमिलन होईल आणि त्याची सुरुवात म्हणूनच आजचा हा जिल्ह्याचा मेळावा इथं आयोजित करण्यात आला आणि त्याकरता आपल्या तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जो घरून उत्सुक प्रतिसाद दिला, विशेषतः आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जो प्रतिसाद दिला, त्यांनी या निमित्तानं अजितदादा पवार यांनी माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर जो विश्वास टाकून त्यांच्यासोबत युती केली, त्या विश्वासावर शिक्कामोर्तब केला असं मी समजतो। सुरक्षेच्या दृष्टीने अकोला शहरातील चौकात उभारण्यात आलेले बहुतांश सीसीटीव्ही कॅमेरे मेंटेनन्स अभावी बंद असल्यामुळे शहराची सुरक्षितता धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे। अनुचित घटनांना आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा महत्त्वाची असल्यामुळे शहरातील सीसीटीव्ही दुरुस्तीची मागणी होत आहे। सण उत्सव व महत्त्वाच्या घटनेच्या वेळी पोलीस विभाग सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत घेत असतो, मात्र काही दिवसांपासून शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असतानाही सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याबाबत नागरिकांमधून चर्चा होत आहे। शहराची सुरक्षा व्यवस्था प्रबळ राहावी असा पोलीस प्रशासनाचा कायम प्रयत्न असतो। शहरात कुठलीही अनुचित घटना घडू नये या उद्देशाने विविध चौकांमध्ये व महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे उभारण्यात आले खरे, मात्र काही दिवसातच त्यांचा बोजवारा उडाला असून अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे बॉक्स गायब असून वायरही तुटलेल्या आढळल्या आहेत। त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे मेंटेनन्स करण्याची गरज व्यक्त होत आहे। सीसीटीव्ही बंद असल्याने पोलिसांसमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। यामुळे गुन्ह्याच्या तपासात अडचणी निर्माण होऊ शकतात। वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्याचे कामही अवघड होऊ शकते। अकोला शहरात दिवसेंदिवस वाढणारी अवैध पार्किंग डोकेदुखी ठरत असून यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याच्या घटना घडत आहेत।
बस स्टँड परिसरातील 100 मीटर अंतरापर्यंत कुठलीही अवैध पार्किंग नसावी याबाबत पोलीस अधीक्षकांचे आदेश असताना स्वराज्य भवन प्रांगणात अवैध पार्किंग करणाऱ्या खासगी वाहन चालकांनी पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याची माहिती आहे। अकोला बस स्थानकासमोरील स्वराज्य भवन परिसरात मोठ्या प्रमाणात खासगी गाड्या पार्किंग केल्या जात असून बस स्थानकातील प्रवाशांना स्वराज्य भवनातील पार्किंगमध्ये नेऊन प्रवासी वाहतूक केली जात आहे। स्वराज्य भवन दिवसेंदिवस अवैध पार्किंग स्थळ म्हणून घोषित होत आहे का किंवा पार्किंगच्या माध्यमातून स्वराज्य भवनला याचा आर्थिक फायदा होत आहे का याबाबत शंका व्यक्त होत आहे। खासगी वाहन चालकांना स्वराज्य भवनात पार्किंगसाठी जागा नेमकी कोणी दिली याबाबत तर्कवितर्क लावल्या जात असून हीच परिस्थिती शहरातही मोठ्या प्रमाणात असून गांधी रोड, जनता भाजी बाजार मार्ग यासह मुख्य मार्गावर रहदारीस अडथळा निर्माण होऊन ट्रॅफिक जाम होणे ही बाब आता नित्याचीच झाली आहे। या मार्गावर नेहमीच अनेक वाहने दिसून येतात, त्यामुळे या मार्गावरून वाहन काढण्यास पुरेशी जागा मिळत नसल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते। आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र राज्यातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक यश मिळवून देण्याचा संकल्प महायुतीच्या माध्यमातून करण्यात आला असून महायुतीतील कार्यकर्त्यांचे मनोमिलन व्हावे व कार्यकर्ते एकत्रित यावे या उद्देशाने महायुती जिल्हा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन माजी विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी अकोल्यात केले। अकोल्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहात भाजपा, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट, आरपीआय यासह महायुतीतील घटक पक्षांच्या वतीने महायुती मेळावा संपन्न झाला। राज्यात महायुतीचे कार्य एकोप्याने व सामंजस्याने होत असून राज्यभरातील व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे मनोमिलन व्हावे तसेच महायुतीतील कार्यकर्ते एकत्र यावेत या उद्देशाने महायुती जिल्हा कार्यकर्ता मेळावा राज्यभरात आयोजित करण्यात आल्याची माहिती आमदार प्रवीण दरेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली। विकासाचा दृष्टिकोन घेऊन महाराष्ट्राला प्रगती पथाकडे न्यायचं आहे आणि म्हणून आज महायुतीचं सरकार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे। मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी एकत्रितपणे महाराष्ट्रामध्ये काम होते सरकार म्हणून। आणि मग वरती नेते सरकार एकोप्यानं काम करत असताना विभाग स्तरावर, जिल्हा स्तरावर कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचं मनोमिलन व्हायला पाहिजे। त्यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आज देशाला जे विकासाकडे नेत आहेत, गरिबांच्या कल्याणासाठी काम करत आहेत, ज्या पद्धतीनं एकनाथरावजी, देवेंद्रजी, अजितदादा काम करत आहेत, तर तशा पद्धतीनं ते काम, तो विचार पुढे नेण्याचं काम तिन्ही पक्षाच्या किंवा आमच्या घटक पक्षाच्या सगळ्यांना करायचं आहे। आणि त्याच्यासाठी अजूनपर्यंत एकत्रितपणे जिल्हा स्तरावर एकत्रित येणं झालं नव्हतं। या निमित्तानं आमच्या सर्व घटक पक्षांना एकत्रित घेऊन अशा प्रकारचे मेळावे होत आहेत आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये या सर्व महायुतीच्या आमच्या पक्षाच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना महाराष्ट्रातना देशात सर्वाधिक यश द्यायचं आहे, अशा प्रकारचा आमचा संकल्प आहे। अकोल्यात एकीकडे हेल्मेट सक्ती होण्याची शक्यता वर्तवल्या जात असून सुरक्षित प्रवास व अपघात टाळण्यासाठी हेल्मेटचे महत्त्व लक्षात घेता विना हेल्मेट मोटरसायकल चालवू नये असा संदेश एका चिमुकलीने खेळण्याची गाडी चालवत दिला आहे। हेल्मेट महत्त्वाचे हा संदेश देणारा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे। विना हेल्मेट गाडी चालवणे असुरक्षित असून मागील 3 वर्षात अकोला जिल्ह्यात विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्या 120 पेक्षा अधिक मोटरसायकल चालकांचे अपघाती मृत्यू झाले आहेत आणि अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत। याचे गांभीर्य ओळखून अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पुढील आठवड्यापासून अकोला जिल्ह्यात हेल्मेट सक्ती केली आहे। त्यामुळे मोटरसायकल चालकांनी हेल्मेट का वापरावे या संदर्भात अकोल्यातील एका चिमुकलीचा जनजागृती करणारा व्हिडिओ आता राज्यभरात व्हायरल होत असून हेल्मेट वापरणे ही काळाची गरज आहे असा संदेश दिला जात आहे। अकोल्यातील न्यू तापडिया नगर येथील गजानन महाराज मंदिराच्या प्रांगणात श्री गजानन महाराज विजय ग्रंथाचे पारायण आज संपन्न झाले।
व्यासपीठाचार्य छायाताई तांदुळकर यांच्या मधुर वाणीतून व अशोक महाराज तावरे यांचे विजय ग्रंथावर आधारित प्रवचन यावेळी संपन्न झाले. श्रीवास्तव परिवाराच्या वतीने विजय ग्रंथाचे पारायण आयोजित करण्यात आले होते. विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या विजय ग्रंथाचे पारायण सध्या सगळीकडे सुरू असून मकर संक्रांतीच्या निमित्ताने अकोला शहरात मोठ्या प्रमाणात महिलांच्या उपस्थितीत विजय ग्रंथाचे पारायण संपन्न होत आहे. न्यू तापडिया नगर येथील गजानन महाराज मंदिराच्या प्रांगणात शेकडो महिलांनी विजय ग्रंथाचे पठण केले. सार्वजनिक स्वरूपात एकत्रित एक धार्मिक उत्सव साजरे होत असून दासगणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पठण अकोल्यात अनेक ठिकाणी संपन्न होत आहे. मकर संक्रांतीच्या पर्वावर अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पतंग उडवली जाते. अकोला शहरात मकर संक्रांतीच्या निमित्ताने पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असून त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याने नायलॉन मांजावर त्वरित बंदी घालावी अशी मागणी होत आहे. दरवर्षी जानेवारी महिन्यात नायलॉन मांजा, त्याचा धोका आणि विक्री असे विषय चर्चेत येतात. अधूनमधून पोलिसांकडून कारवाई देखील होते. मात्र नवनवीन क्लुप्त्या वापरून विक्रेत्यांकडून पतंग उडविणाऱ्यांपर्यंत हा धोकादायक धागा पोहोचतोच. अर्थात यातून मोठी आर्थिक उलाढाल सुद्धा होते. नायलॉन मांजाची चोरी छुपी होणारी विक्री थांबविणे शक्य नसल्याची बाब स्पष्ट होत आहे. संबंधित यंत्रणांची शिथिलता आणि नायलॉन मांजाच्या खुलेआम विक्रीमुळे नायलॉन मांजा चर्चेचा विषय बनला असून यामुळे नागरिक व पशुपक्षी जखमी होण्याच्या घटना वाढल्या असून नायलॉन मांजावर त्वरित बंदी आणावी अशी मागणी निसर्गप्रेमीतून होत आहे. ही पतंग उडून अंगणात आली आहे आणि याला जो लागून मांजा आहे हा भाग असा ताणलेला आहे. अक्षरशः या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दिसत नसेल. तर ह्या मावशीचं हे अंगण आहे. आपण त्यांच्याशी बोलूया थेट. तुम्ही बघू शकता मावशीच्या हातात हा मांजा आहे. एवढा मोठा गोंडाळलेला त्यांनी जमा केलेला आहे. मावशी कापत होता, मी हातात घेतला. तर प्रशासनाने तर या मांजावर बंदी घातलेली आहे प्रशासनाने. पण तरीही असंच जर का सुरू असेल तर अंगणात अशा जर गोष्टी घडत असतील तर रस्त्यावर किती भयावह हे प्रकार आहे. वारंवार दिवस माझा नातू खेळत होता. खेळता खेळता त्यांनी सांगितली की आई माझ्या हाताले लागला मांजा, मान कापत होती म्हणून मी बाहेर आली. मांजा हा तुम्ही वापरू नका, विकू नका, हा तुम्ही काहीतरी बंदी आणा. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. क्रीडा स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेली प्रेक्षक गॅलरी अचानक कोसळली. 100 ते 150 लोक जखमी. पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांची गैर केली जाणार नाही, जिल्हा पोलीस अधीक्षकांचा इशारा. महायुती घटक पक्षाचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा संपन्न. महायुती घटक पक्षातील मान्यवरांची उपस्थिती. अकोला शहरात लावलेले CCTV कॅमेरे नावालाच शहराची सुरक्षितता धोक्यात. शहरात पार्किंगची डोकेदुखी वाढली. स्वराज्य भवन बनले अवैध खासगी पार्किंग स्थळ. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.